गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण हे ईडी चौकशीच्या तपासाभोवती फिरते आणि अशामध्ये रविवारी पहाटे मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसला आग लागली। या आगीमध्ये मोठं नुकसान झालं, मात्र या आगीत काही महत्त्वाच्या फाईल्स जळाल्याची शक्यता आहे। मेहुल चोक्सी, नीरव मोदी, छगन भुजबळ या प्रकरणांसह काही महत्त्वाच्या फाईल्सचा यामध्ये समावेश असल्याची चर्चा आहे। या आगीमुळे ईडीच्या तपासात अडथळा येण्याची शक्यता आहे। याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांची भूमिका आता प्रतीक्षित आहे। ईडीच्या ऑफिसला पहाटेच्या दरम्यान रविवारी मोठी आग लागली, मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता त्याच वेळी वर्तवण्यात आली होती। मात्र या ईडी ऑफिसमध्ये असलेल्या काही महत्त्वाचे फाईल्स, काही पुरावे मात्र नष्ट झाल्याचं कळतंय। काय नेमकं झालेलं आहे, काय अपडेट आहे, जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। ओम, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरं तर महाराष्ट्रातलं राजकारण गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकरणांभोवती घोळलं जाते ते सगळं ईडीशी संबंधित आहेत, त्यामुळे या अशा कागदपत्रांचं सुद्धा यामध्ये नुकसान झालं काय हा मोठा प्रश्न आहे। मात्र या आगीनिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात। काय नेमके तपशील आहेत या संदर्भातले? अनुपमा, खरं तर काल मध्यरात्री 2:30च्या सुमारास ईडीच्या या मुंबईतल्या ऑफिसला आग लागली। 4थ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं होतं। यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सुद्धा समोर येते, परंतु जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की यामध्ये नेमक्या कुठल्या फाईल्स जळाल्या आहेत किंवा कुठल्या गोष्टींचं नुकसान झालंय याची कुठलीही अधिकृत माहिती अद्यापही ईडीकडून देण्यात आलेली नाहीये। जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राचं राजकारण गेल्या अनेक वर्षात ईडीच्या तपासाभोवती, ईडीच्या तक्रारीभोवती, ईडीच्या नोटीसभोवती फिरतोय। मेहुल चोक्सी प्रकरण असेल, छगन भुजबळांचं महाराष्ट्र सदन प्रकरण असेल किंवा नीरव मोदीची प्रकरण असतील, अशा अनेक प्रकरणांची माहिती, अशा अनेक प्रकरणांची चौकशी याच ईडी ऑफिसच्या बाहेर, ईडी ऑफिसमध्ये होते। मी त्या ईडी ऑफिसच्या समोर सध्या उभा आहे आणि अद्यापही काल मध्यरात्री या ठिकाणी आग लागली होती। अजूनही ईडीचे अधिकारी, पोलीस अधिकारी असतील किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी असतील या ठिकाणी हजर आहेत। या सगळ्या घटनेची, या सगळ्या प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरू आहे। पोलिसांकडे जरी अद्याप कुठलीही तक्रार ईडीने दाखल केली नसल्याचं समोर येत असलं तरी सुद्धा ईडीकडनं या सगळ्या संदर्भात अंतर्गत पातळीवरती, ईडीकडनं स्वतःच्या बेसिसवरती डिपार्टमेंट लेवलला याची चौकशी सुरू आहे असं देखील आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं। त्यामुळे नेमक्या कुठल्या फाईल जळल्या त्याबाबत अद्याप तरी स्पष्टोक्ती आलेली नसली तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं बोललं जाते। यात एक मुद्दा असा आहे की ईडीनं आपल्या डॉक्युमेंट्सचं, महत्त्वाच्या कागदपत्रांचं, चौकशांचं आणि पुराव्यांचं एक डिजिटलायझेशन केलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुठलंही नुकसान झालं नसल्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते, परंतु ज्या डॉक्युमेंटचं डिजिटलायझेशन झालेलं नाही त्याचं काय, आणि जर तेच डॉक्युमेंट्स या आगीमध्ये भस्मसात झाले असतील तर त्याचं नक्की पुढे काय होणार, हे सगळेच प्रश्न या निमित्तानं अनुत्तरित आहेत। यापूर्वी सुद्धा अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांना आग लागल्याची प्रकरणं महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत। मंत्रालयामध्ये सुद्धा 2013 साली यापूर्वी आग लागली होती आणि त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जळून खाक झाले होते। त्यामुळे ईडी ऑफिसला लागलेल्या या आगीमध्ये नेमकं काय घडलंय, कुठली कागदपत्र जळाली आहेत आणि याचं नक्की नुकसान काय होणार आहे, यामुळे कुठल्या तपासामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत, या सगळ्याबाबत स्पष्टोक्ती होणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे ईडी या सगळ्या संदर्भात नेमकं काय सांगते आणि कधीपर्यंत ईडीची अधिकृत भूमिका समोर येते हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असणार आहे। अनुपमा, अगदी खरं आहे ओम। जसं तुम्ही आता सांगितलं आणि ज्या ऑफिसच्या बाहेर आता ईडीच्या तुम्ही उभे आहेत, खरं तर हे ऑफिस आपण अनेकदा पाहिलेलं आहे, कारण ईडीच्या जेव्हा चौकशा लागतात, महत्त्वाचे नेते असतात, महत्त्वाचे व्यक्ती असतात, तेव्हा हेच ऑफिस आपल्याला दिसतं। मागणी राज ठाकरे सुद्धा या ऑफिसमध्ये गेलेले होते, शरद पवार सुद्धा, काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे, असे अनेक लोक, रोहित पवार, असे अनेक लोक खरं तर आपण या ऑफिसमध्ये जाताना पाहिलेले आहेत। मात्र महाराष्ट्रातली जी अनेक मोठी महत्त्वाची प्रकरणं आहेत त्याकडे लक्ष लागलेले, कारण त्यांची कागदपत्र खरं तर याच ऑफिसमध्ये असण्याची शक्यता आहे। तुम्ही जरी आता सांगितलं की डिजिटलायझेशन झालेलं असलं तरी सुद्धा निश्चितच काही कागदपत्रांचं मोठं नुकसान असणार आहे। त्यामुळे काय ईडी ऑफिसनं त्यांची भूमिका कधी स्पष्ट करायचं ठरवलं, हे किती मोठं नुकसान आहे, कारण थेट 4थ्या मजल्यावर ही आग लागली होती, त्यामुळे कुठेतरी एक संशयाचं वारं सुद्धा या सगळ्या आगीभोवती आहे। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, जसं तुम्ही महत्त्वाच्या प्रकरणांचा, व्यक्तींचा उल्लेख केलात की राज ठाकरे असतील किंवा रोहित पवार असतील किंवा
अनेक बडे नेते असतील, छगन भुजबळांची सुद्धा याच कार्यालयामध्ये तासनतास चौकशी झाली होती. अनिल परब सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होते, तेव्हा त्यांना देखील याच कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. अनेक महत्त्वाच्या नेत्यांची चौकशी या ठिकाणी झालेली आहे. आता सुद्धा तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की चौथ्या मजल्यावर आग लागली होती आणि त्यानंतर अद्यापही अग्निशमन दलाची जी काही केबल्स आहेत, जी काही त्यांचे पाईप आहेत, ते अद्यापही चौथ्या मजल्यावरतीच अग्निशमन दलाकडून तैनात करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा अशा कुठलीही घटना घडते किंवा मोठ्या व्यक्तीची चौकशी होते, मोठी कारवाई होते किंवा कुठलीही महत्त्वाची अपडेट घडते, तेव्हा ईडीकडनं एक प्रेस रिलीज दिले जातं, एक निवेदन बाहेर आणलं जातं आणि या निवेदनाच्या माध्यमातून नेमकं काय घडले, प्रकरण काय होतं किंवा एकंदर जी घटना होती त्याची माहिती दिली जाते. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे परवा रात्री घटना घडली, परवा मध्यरात्री ही घटना घडली, तरी सुद्धा आज तागायत या संदर्भात कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण, खुलासा, तक्रार किंवा निवेदन ईडीकडनं देण्यात आलेलं नाही. त्यामुळे ईडी या सगळ्या संदर्भात आपली भूमिका कधीपर्यंत जाहीर करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जर यामध्ये जसं तुम्ही उल्लेख केलात काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या फाईल्सचं जर नुकसान झालं असेल तर ते देखील खूप महत्त्वाचा मुद्दा काही प्रमाणात समोर येऊ शकतो. काही महत्त्वाच्या फाईल्सचं यामध्ये नुकसान झालं असेल तर निश्चितच त्याच्या तपासाला देखील बाधा पोहोचू शकते. त्यामुळे यात सगळ्यात महत्त्वाचा की रोल आता ईडीचा असणार आहे. ईडी कधीपर्यंत या सगळ्या संदर्भात अधिकृतपणे स्पष्टपणे भूमिका मांडते हे आता पाहावं लागणार आहे. निश्चितच खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये जे राजकारण आपण राज्यातलं तापलं होतं तेव्हा एक खरं तर हॉट सेंटर किंवा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असं ईडीचं ऑफिस झालेलं होतं. कारण सातत्यानं या ठिकाणी असलेल्या चौकशा, इथं असणारी प्रकरणं, जी दाखल झालेली प्रकरणं आहेत, त्यामुळे सातत्यानं हे ईडी ऑफिस आपण पाहत होतो. मात्र आता आगीच्या प्रकरणामुळे निश्चितच किती मोठं नुकसान आतल्या फाईल्सचं झालेलं आहे, कुठल्या कुठल्या यामध्ये फाईल्स नष्ट झालेल्या आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. जरूर या संदर्भातल्या ताज्या अपडेट घडामोडी आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.